नमस्कार. जोशी सांगवी येथे पावसाने थैमान घातल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान. लोहा तालुक्यातील मौजे जोशी सांगवी, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सर्व गाव खेड्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने जोशी सांगवी, लोंढे सांगवी, तेलंगवाडी, डोलारा तालुक्यातील सर्व ठिकाणी ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी जाऊन लाखो रुपयांचे शेतामध्ये पिके वाहून गेले आहेत. शेतातील अवजारे वाहून गेली. लोंढे सांगवी, जोशी सांगवी शिवारातील जनावरे सुद्धा वाहून गेली. आपण दृश्य पाहू शकता. सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, याकरिता आज जोशी सांगवी येथे गावकऱ्यांनी शासनाला आवाहन केले. माणिक गायकवाड, गोपीनाथ मोरे, छत्रपती मोरे, बळीराम गोमस्कर, पांडुरंग मोरे, ऋषिकेश मोरे इबितवार, नवनाथ गायकवाड, तिरुपती गायकवाड व इतर शेतकरी उपस्थित होते. जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड. बघा हे सोयाबीन, पूर्ण सोयाबीन वाहून गेलेलं आहे. कसं करावं काय नाही, काही कळत नाही शेतकऱ्याला. कोणी शेतकऱ्याकडे बघत नाही, काहीच नाही. कोणीतरी यावे, दखल घ्यावे, हेच आमचे तुम्हाला बोलणं आहे, सांगणं आहे. बघा हे सोयाबीन, बघा सोयाबीन, हे बघा हे सोयाबीन आहे का? सोयाबीनला काहीतरी होईल का? बघा हे सोयाबीन, सोयाबीन बघा, हे एवढ्या शेंगा लागल्या. शेतकऱ्याला आलेला घास निघून चाललेला आहे का कोणी दखल घेणारी? बघा हे मुख्यमंत्री साहेब कोण आहे सांगा. सगळे येऊन कोणीतरी हे मदत करावी, हेच विनंती आहे तुम्हाला. की मरावे हेच काही कळत नाही. बैलाला बैल होऊन चालेल. बघा हे सोयाबीन, बघा हे सोयाबीन, बघा हे सोयाबीन, काय करावे काय नाही हे काहीच समजत नाही. बघा सोयाबीन, हे सोयाबीन बैल वाहून गेले. अक्षरशः 2 बैल जोड्या वाहून गेल्यात. एक बैल अडकलेला आहे तिथं. म्हैस वाहून गेलेली आहे. ठिबकचे बंडल, पाईप, सगळं टोटल फिल्टर सगळं वाहून गेलेलं आहे. कोणीतरी यावे, सगळं सपडा साफ झालेला आहे. बघा हे पाणी, कोणीतरी यावे, दखल घ्यावे. हॅलो, हा हे हळद आमची वाहून गेली चक सर्व. किती एकर होती हळद 2 एकर होती बा. ते पाणी कधीपासून पडत आहे? पाणी 2-3 दिवस पडाले. आता महापूर आहे का? 3 दिवस झालं सांगितलं होतं. हो, 2 दिवस झाले बघा. 2 दिवस झाले. हा, तुमच्या शेतामध्ये काय काय होतं, काय काय वाहून गेले? हळद होती, पाईप होते, 50-60 पाईप गेले वाहून. तसे आजचे पाईप. सोयाबीन होती, सोयाबीन 2-3 एकर होती. कापूस होता 2 एकर. बैल एक वाहून गेलाय बघा. नाही साहेब, आमची एवढा शेती पूर्ण वाहून गेली आहे. एवढा आता बैल एक वाहून चालले. आमच्या शेजारचं हे बघा तुम्ही, इकडं पूर्ण जमीन आमची 5 एकर गेली. शेजाऱ्याची पूर्ण पाईप, ठिबक आमचं पूर्ण गेलेलं आहे. आता आम्ही समजा लय अवघड झालो. काहीच आता सुधारणा अशी झाले. बघा आम्हाला, बघा इकडे साहेब, आम्ही स्वतः आम्ही हे काही जात आहे. बैल सुद्धा या झाडाखाली थांबले साहेब. आम्ही करून आम्हाला काही मदत द्यावा. फार आमची अति नुकसान झालेली आहे साहेब. पाईप गेले, आमचे मोटरा वाहून गेल्या, ठिबक गेलं. काहीच असं आता काल सकाळपासून पाणी चालू आहे. रात्रभर झालं साहेब, एकसारखं पाणी चालू आहे. बैल, जनावर हे चक वाहून गेलेले आहेत साहेब. मोटरा गेल्या. जोशी सांगवीच काय साहेब, पूर्ण तालुक्यामधले हजारो नाही, कमीत कमी 2-3 हजार 4,000 एकर जमीन गेलेली आहे साहेब आमची. सोयाबीन, कापूस, हळद, तुळस होती साहेब आमच्या वावरामध्ये. टोटल वाहून गेलेलं आहे साहेब. हे काय येऊन थोडी तुम्ही चौकशी करा, आमची एवढीच विनंती आहे साहेब. बघा काही शेतकऱ्याकडे हे सोयाबीन आमचं संपूर्ण पूर आल्या, अतिवृष्टी झाल्यामुळं पूर्ण नुकसान झालेलं आहे. आमची जमीन इथं 5 एकर आहे. संपूर्ण पाईप, ठिबक संपूर्ण मोटर वाहून गेलेला आहे. किती पूर आलेला आहे.
आमचं पूर्ण सालभर केलेलं पूर्ण अतिवृष्टी पाण्यामुळे पूर्ण वाहून गेलेलं आहे. तर मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई करून द्यावी ही आमची. सर्व शेतकऱ्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे, तर सरकारला आमची एवढीच विनंती राहील की शेतकऱ्यांनी सरसकट पंचनामे करून जोशी सांगितले संपूर्ण शेतकऱ्यांना 100% पीक विमा लागू करून तात्काळ मदत करावी अशी आमची सरकारला विनंती राहील. तर अशी सर्व गावकऱ्याच्या वतीने